राम राम मंडळी. तर सकाळची वाजले आहे 8:30 आणि आज मी खूप लेट उठली, जिमलासुद्धा गेली नाही. आणि आज मला खूप काम आहे, लादी पुसणं आहे, झाडून पुसून टाकणं आहे. तर माझा एवढा चेहरा सुचत नाही की मला आरशात पण पाहू नाही वाटत आहे स्वतःचा चेहरा. आणि आता मी फ्रेश होते, फ्रेश होऊन तुम्हाला भेटेल. सो फायनली मी फ्रेश झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आज आपले घरचे कामं आहे, खूप काही आहे, काय ब्ला ब्ला ब्ला. मी मस्त चाय घेऊन रेडी झाली आहे. आता आपल्याला घरचे कामं करायचे आहे आणि मी आता आरशात स्वतःला बघत आहे की मी काय कपडे घातले आहे. तसं तर मी तुम्हाला दाखवतो की मी काय कपडे घातले आहे. म्हणजे पॅन्ट शर्ट आपला घरचं काम आहे, तर मी एक चांगलं नवीन शर्ट घातलं आहे की थोडेसे चांगलं व्ह्यू भेटला पाहिजे म्हणून, फ्रेममध्ये चांगलं भेटलं पाहिजे म्हणून. पण जाऊ दे, चला कामाला लागू. तर मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातलं सर्वात मोठं मोटिवेशन देणार आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा लाईफमध्ये काही जमत नाही ना, तेव्हा काय करायचं माहिती आहे का? काहीच करायचं नाही, फक्त झाडू घ्यायचा आणि मस्तपैकी झाडून टाकायचं. ते कसं, आत्ता दाखवलं तसंच. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाली तरी चालते, पण कमीत कमी धूळ तर साफ होईल, आहे की नाही? मी ना कालपासून ठरवूनच ठेवलं आहे की मला जिम बिम करायचं नाही आणि ते आपल्याला काय जमणार नाही, कारण आपण घरचंच वर्कआउट करू. हे बघा, आता मी झाडूनच टाकत आहे ना, फ्रीमध्ये माझं कार्डिओसुद्धा होत आहे. ट्रेनर म्हणतो की तुम्ही स्क्वॉट करा. स्क्वॉट कशाला करावं लागते? सोफ्या खालून मस्त झाडून टाकायचं पोझिशनमध्ये, झाला इथं स्क्वॉट, आहे की नाही? आता बरोबर पट्टा 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 कचरा निघून राहिला. काय कचरा करून ठेवला माझ्या घरच्यांनी म्हणजे तर तसं तर काम चालू आहे समोरचं, म्हणून एवढा कचरा आहे. आणि खालून मला पूर्ण काढत आहे. झालं माझं इथं कार्डिओ. कशाला अगं जिम बिमला पैसे खर्च करू? तसं तर मला जिमची गरजच आहे म्हणा, कारण की माझं वजनच एवढं आहे. तर मला पटापटा झाडून घेऊ द्या, नाहीतर मला लादी पुसाचं पण काम आहे रे बाबा. फायनली गाईज, मी लादी पुसून झाली आहे आणि मी खूप प्रमाणात थकली आहे. आता लोक म्हणतात की स्ट्रगल करा आणि आपले भविष्य बिल्ड करा. मी काय म्हणते, लादी पुसा, कारण रिफ्लेक्शनमध्येच आपलं भविष्य दिसते. ते जाऊ द्या, सोडा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बाय.